आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला शहरामध्ये गोपालकांचा मोर्चा इथल्या पोलीस स्टेशनवरती शेतकरी काढत आहेत। यामध्ये आदरणीय आमचे सहकारी नेते बापूसाहेब हे शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उभा राहिलेले आहेत। रयत क्रांती संघटनेचे सुहास पाटील, दीपक भोसले, शंभू अशा अनेक कार्यकर्ते आज या ठिकाणी आलेले आहेत। मी सगळ्या गोपालकांना धन्यवाद देतो। एकंदरीत जर महाराष्ट्राची परिस्थिती तुम्ही जर बघितली तर आज मितीला गाई, जर्सी, होस्टन, दुधाळ वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्या 1,15,00,000 इतकी संख्या आहे आणि म्हैशीची संख्या आज मितीला 44 लाख आहे। शेळींची संख्या ही राज्यामध्ये 90 लाख आहे। मेंढींची संख्या 28 लाख आहे आणि एकूण पशुधन जर आपण बघितलं तर 2,85,00,000 आहे। म्हणजे 2,85,00,000 पशुधन या राज्यातला शेतकरी, शेतमजूर, बाराबुलतेदार या ठिकाणी सांभाळ करत आहे। गोशाळेमध्ये किती आहे पशुधन? 2 लाख आहे। म्हणजे 1% सुद्धा पशुधन हे गोशाळेमध्ये नाही। जे काही पशुधन आहे ते शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे आणि म्हणून मला वाटतं गोशाळेचा दर्जा हा शेतकऱ्याच्या गोठ्याला दिला पाहिजे। शेतकऱ्यांचा गोठा हाच गोशाळा। आज जर आपण एक लक्षात बाब घ्या की देशामध्ये जवळजवळ 65 लाख कोटी लिटर दूध हे कोण तयार करतं? तर तो शेतकरी करत आहे, शेतमजूर करत आहे, बाराबुलतेदार करत आहे। राज्यामध्ये 2.5 कोटी लिटर दूध कोण तयार करत आहे? तर तो शेतकरी करत आहे, शेतमजूर करत आहे, बाराबुलतेदार करत आहे। आणि आमची मागणी यामध्ये स्पष्ट आहे की वर्षानुवर्ष शेतीला जोडधंदा म्हणून, शेतमजुराला जोडधंदा म्हणून, तरुणांना जोडधंदा म्हणून या दूध व्यवसायाकडे बघितलं जातं आणि ही एक आमची साखळी आहे। आठवड्याला जनावरांचे बाजार वेगवेगळ्या विभागामध्ये भरत असतात। शेतकरी 2 गायीच्या 4 गायी झाल्या, त्याला काही अडचण घरामध्ये निर्माण झाली तर त्या संकरित गायी तो बाजारला घेऊन जातो। त्यातनं आलेल्या 2 पैशामध्ये तो त्याच्या लेकराबाळाचं शिक्षणाचा खर्च भागवतो, आजारपणाचा खर्च भागवतो। हे वर्षानुवर्ष झालं चाललेलं आहे आणि कसा तरी शेतकरी या गुराढोरांना आपल्या पोटाशी धरून खऱ्या अर्थानं हा प्रपंचाचा गाडा ओढत आहे। या साखळीमध्ये काही आईतखाऊ लोक स्वतःला गोरक्षक समजून पुढं आलेले आहेत। अरे गाई आम्ही पाळतो बाबांनो, चारा, पाणी, आजारपण सगळा खर्च आम्ही करतो आणि तुम्ही कशासाठी आम्हाला रक्षक म्हणून आमच्या बांधावरती येऊन बसलेला आहात? तर हे रक्षक नाहीत तर हे भक्षक आहेत। हे शेतकऱ्याचा गोठा लुटायला यायला लागलेले आहेत। अरे देशी गाय ही आमची गोमाता आहे। कुठंही माझा चॅलेंज आहे या गोरक्षकांना, एकही शेतकरी आपल्या देशी गायला, खिल्लार गायला बाजारावरती कधीही विकायला आणत नाही। हे आजच नाही, वर्षानुवर्ष आमच्या घरात देशी गायला पाडी झाली तर आम्ही पाहुण्याला पाळायला देतो, मित्राला पाळायला देतो। अरे ही आमची संस्कृती आहे। परंतु आता तुम्ही दुधाळ गायीसुद्धा अडवायला लागलेला आहे। आठवड्याचा बाजार ज्या विभागामध्ये असतो त्या विभागामध्ये हे गोभक्षक रात्रभर गाड्या घेऊन रस्त्याच्या कडेला, टोल नाक्यावर एखादा शिकारी कसा शिकारीला निघावा तसे बसलेले असतात। मग गाडी अडवायची, पंक्चर करायची, पैसे दिलं तर सोडायची, नाही दिलं तर ती गाडी पोलीस स्टेशनला न्यायची। मग पोलिसांचं पैसे, यांचं पैसे नाही मिटलं तर ती पुन्हा गायी गोशाळेत न्यायच्या। मग शेतकऱ्यानं कोर्टात जायचं, तोपर्यंत गोशाळावाला त्या गायी विकून टाकतोया। म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीनं
तथाकथित काही गोशाळा ह्या आमच्या जनावरांचा कैदखाना झालेला आहे, तुरुंग झालेला आहे. आणि म्हणून याच्या विरोधामध्ये गावागावातला शेतकरी आता आक्रमक झालेला आहे. अरे आमच्याकडं म्हातारी झालेले जनावरं, भाकड जनावरं, गाईला जर्सी गाईला झालेला खोंड, म्हशीला झालेला रेडा, अरे दावणीत मरायला लागलं आहे, प्रदूषण वाढायला लागलं आहे, गावाच्या बाहेर ती जनावरं फेकून द्यायला लागलो आहे. अरे ह्याचा विचार कोण करणार आहे का नाही? शेतकऱ्याचा विचार कोण करणार आहे का नाही? त्याची साखळी तुम्ही का तोडायला येता? अरे जर शेतकऱ्यानं जनावरं पाळली नसती तर चहामध्ये सुद्धा तुम्हाला दूध मिळालं नसतं. मुंबईच्या पुण्याच्या फ्लॅटमध्ये पाळली का गाई म्हशी? तुम्ही तिथं शोची कुत्री पाळता आणि आम्हाने शिकवता तुम्ही गाईवर म्हशीवर कसं प्रेम करायचं. अरे कुत्र्यावर प्रेम करणार आणि गाय म्हशीवर कसं प्रेम करायचं हे शेतकऱ्याला अजिबात शिकवू नये. ते आम्ही खपवून घेणार नाही. आणि म्हणून आम्ही तुमची गोरक्षक आहे ना, आमची आता गोपालक सेना उभा राहील गावागावामध्ये. शेतकरी आता रस्त्यावरती उभा येऊन याला विरोध करेल. अरे दह्या दुधाचा आमचा भरलेला गोठा तुम्ही इसकटायला लागला, तुम्ही लुटायला लागला. आता शेतकरी हे कदापि चालू देणार नाही. म्हणून आज आम्ही इथं आलोय. मागणी काय आहे? मागणी नाही, आमची मागणी स्पष्ट आहे की जर्सी गाई ह्या आठवडा बाजारला शेतकरी विकत असतो. मग त्या भाकड असतील, दुधाच्या असतील, तुम्ही तिथं आडवं येऊ नका. गोरक्षकांनी स्वतः 10-20 गायी पाळाव्या, शानघाण काढावं. अरे आमच्या माय माऊलीचं शानघाण काढताना बोटं झडली ती गाड्यानं. तुम्ही ह्याच्यामध्ये पडू नये. आणि जर कोण पडला तर आम्ही शेतकरी आता शांत बसणार नाही. एक तर आमची शेती तोट्याची आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही दुधाळ गाय म्हशी आम्हाला विकू देणं झालं आहे. तुम्ही आम्हाला जर आम्ही देशी गायच्या विरोधात नाही आहे. हे काय पसरतात? देशी गायला कत्तलखान्यामध्ये पाठवायला हे पाठिंबा देत आहेत. अरे देशी गाय आम्ही सांभाळतो म्हणून खिल्लारी जातीच्या बैलगाड्याची शर्यत या महाराष्ट्रामध्ये जी सुरू राहिली ना, ती शेतकऱ्यामुळं सुरू राहिली. आम्ही मागणी केली खिल्लारी बैलांना धावण्यासाठी परवानगी मिळाली पाहिजे. अरे गायी आमच्या गोठ्यात आणि हे कोण निघाले चोर आम्हाला तिथं जाब विचारायला. आणि म्हणून आमची मागणी आहे, देशी गायला आम्ही गोमाता मानतो. जर्सी गाय, होस्टन गाय, भाकड गाय, म्हस, रेडा, जर्सी गायचा बैल ह्या गाड्यांना सांगतो अवताला चालत नाही, तो धापा मारतो तुमच्या गत, तो नाही चालत. आणि म्हणून यांना आम्हाला बाजारला घेऊन जाऊन दे. आणि हे जर नको असेल तर माझं सरकारकडे हात जोडून मागणं आहे की आठवडे बाजार जनावराचे राज्यातले बंदच करून टाका. हे संपवूया मग आता. मग हे बाजार चालवायचे कशासाठी? म्हणजे आम्ही हप्ता द्यायचा गोरक्षकवाल्यांना, आम्ही हप्ता द्यायचा पोलीसवाल्यांना. त्याचा तोटा काय झाला शेतकऱ्यांचा? आज गाईचं म्हैशीचं बाजारभाव पडले. 1 लाखाची गाय आमची आता 70,000 जायला लागली. तो व्यापारी बोलायला लागला पुढं हप्ता आम्हाला 10,000, 5,000, 15,000 द्यावा लागतो या. त्यामुळं शेतकऱ्याला मोठा याचा फटका बसायला लागला आहे. शेतकऱ्याचं अर्थशास्त्र बिघडलं आहे. अरे बाबांनो हे बघा. आणि मी त्या गोरक्षकांना सांगतो, अरे तुम्ही या ना आमच्याकडं सालानं गडी म्हणून शान काढायला. आम्ही बी गडी हुडकतो या गायांचं शान काढायला, मसरांचं शान काढायला, धारा काढायला. आम्ही बिहारमधनं माणसं आणायला लागलो या गायांचं म्हैशीचं गोठं सांभाळायला. या ना, तुम्हा वळू बैलांना महिन्याला पगार बी देतो. रात्रभर बसता का फुकटचा हाणायला? अजिबात हे आता चालू देणार नाही. आणि हे खंडणी गोळा करायला लागले. माझ्या भागामध्ये तलवार छातीला लावून, चाकू पोटाला लावून त्या शेतकऱ्याकडनं 3 लाख रुपये घेतलं. याचा पुरावा माझ्याकडे आहे. नुसता पुरावा नाही तर 20 जण तडीपार केले 2 दिवसापूर्वी. अरे अजून काय पाहिजे तुम्हाला? आणि यांच्या गोशाळा ठरलेल्या आहेत. कुठल्या गोशाळेमध्ये ते जनावरं नेऊन सोडायचे. म्हणजे हे गोशाळा तुम्ही काय तुरुंग चालवायला लागला का रे? या सगळ्या गोशाळावाल्यांना माझं आव्हान आहे, तुमच्या दुधावर महाराष्ट्र नाही पोचलेला. तुमचं दूध महाराष्ट्र पेत नाही. शेतकऱ्यांचं दूध पितूया. तुम्हाला लईच गोशाळा चालवायच्या आहेत तर गावागावात आमच्या गाई म्हशी आहेत. या रोज सकाळी शानघाण काढायला. या तिथं
कशाला तुम्ही नाटकं हे करायला लागलाय? या ना मग आमच्या गावात लई सेवा करायची आहे का यांची, तर मी देतो तुम्हाला गोठं वाटून. निश्चित माझं एक मत आहे, कायदा हा कोणताही असू दे, पण एखादा कायदा आमच्या जगण्याच्या आड येत असेल, तो आमचं जीवन मरण ठरत असेल, तर तो कायदा जनतेसाठी नसतो आणि म्हणून जनता तो कायदा पाळत नसती. जर आमच्या जगण्याच्या आड एखादा कायदा येत असेल तर तो कायदा आमच्यासाठी नाही, ज्यांच्यासाठी त्यांनी पाळावा, आम्ही पाळणार नाही. अरे आम्ही पाळणारच नाही, तुम्ही काही बी कायदा करा, आम्ही पाळणारच नाही. एकीकडे दोन राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना आज मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंना भेट घेतली. कसं पाहता? नवीन मित्रपक्ष येतोय. मला वाटतं विरोधी पक्षाला कुणी एक व्हावं, दोन व्हावं. शेतकऱ्याच्या प्रश्नावर हिने बोलावं, काय खुर्चीच्या प्रश्नावर जर कोण बोलत असेल आमंत्रण.